अँथनी खाली बसलाय माझ्या लक्षातच नाही. बिचारे भाऊजी खाली माशा मारत बसले असतील. दुसरं काय करणार आहे तो? काय कसं काय बरं 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 आहे ना. समजता झालेलं दिसतंय. तुमचं काम झालं, मला निघायला नाही पाहिजे. हो भाऊजी, आज मी तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही. हो पण घरी बायको वाट बघत असेल. अहो पण तुम्ही फोन करणार होता ना त्यांना. हो पण लागला नाही. आपण असं करूया का, मिसेस गोन्साल्विस ना इथेच जेवायला गुड बोलू. आयडिया. काय नंबर आहे? नंबर वहिनी त्याचं काय, माझ्या बायकोचा आज उपवास आहे. हे आले लढाई जिंकल्यासारखेच चालत. ताई आम्ही जरा शॉपिंगला जाऊन येतो. थांब ना, मी तुझी ओळख करून देते. ही माझी बहीण रश्मी. हॅलो हॅलो. आणि हे कॅप्टन यांची ओळख झाली मगाशी. आणि हे मिस्टर अँथनी गोन्साल्विस. हॅलो. अँथनी गोन्साल्विस म्हणजे आपण कार केली होती, पण ते इतके लवकर आले. त्याचं काय, अर्जंट कार केली होती ना म्हणून तातडीनं आलो. उलट टापाली उत्तर येतं ना, तसं उलट टाळेने आलो. कारवाला. अगं बाई, तार कुणाची? बगाराम 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 तार बगाराम तार बगार बगाराम तार. अहो बघा कशाला हाका मारताय? मी बघते. बगाराम बगाराम तार तार बगाराम बगाराम. अरे बगाराम तार घे ना. सो मिस्टर अँथनी गोन्साल्विस, काय करता आपण? तार करतो. तार तार तारापोरला फॅक्टरी आहे माझी ही. कसली? हीच तार करायची, म्हणजे इलेक्ट्रिकच्या तारा करतो आणि पोस्टाने फॉरेनला पाठवतो. ओ आय सी. राजू ताराली. रश्मी, तुला पप्पांची तार आलीये. वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्यात तारेनं. हॅपी बर्थडे टू यू. राजू आज मस्त पार्टी पार्टी म्हणजे काय, पार्टी झालीच हो. पाहिजे. आज सगळ्या जवळच्या माणसांनी जेवायला थांबायचं. मी सुद्धा. मी जवळच्या माणसाबद्दल बोललो, तुमचा प्रश्न कुठे आला? हो. हे बघा, उगाच आम्हाला लष्करच्या भाकऱ्या बद्दल वेळ नाही कळलं. आहे. अँथनी येस तर आतमध्ये जाऊन आपण बोलत बसू. चल. जेवतोय फुकटचं. अपमान, घोर अपमान. हे बघा कॅप्टन, तुम्ही यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही माझे गेस्ट आहात. तुम्ही शॉपिंग करून या, तोपर्यंत मी स्वयंपाकाचं पाहते. कम ऑन डार्लिंग, टेक इट अरे इझी. व्हॉट टेक इट इझी. डार्लिंग. बरं चल. बगाराम, ए बगाराम, बगाराम. काय बायसाहेब, हे बघ, आज जरा जेवण जास्त कर. जास्त करू आणि माझं पोट बिघडलं तर? तुझ्यासाठी नाही रे, ते पाहुणे आलेत ना अँथनी गोन्साल्विस, त्यांच्यासाठी काहीतरी चिकन वगैरे कर. आणि साहेबांसाठी? भेंडीची भाजी. आणि हे बघ, स्टोअर मध्ये जाऊन जरा सामान घेऊन ये. श्रीखंड, लोणी वगैरे. मी फोन करून सांगते. बघ जरा कोण आलंय ते. परक्या माणसासाठी चिकन आणि घरच्या माणसासाठी भेंडीची भाजी. काही जमाना आलाय. हॅलो, मी मिसेस प्रधान बोलते. आपण कोण? मी सांगते तुला मी कोण ते. कोण आपण? मी मिसेस अँथनी गोन्साल्विस. काय? तुम्ही कोण म्हणालात? मी मिसेस अँथनी गोन्साल्विस. या ना, बसा. मी बसायला नाही आले, तुम्हाला जाब विचारायला आले. माझ्या नवऱ्याचा आणि तुमचा संबंध काय? काही नाही. मग तुम्ही त्याला तार करून कशाला बोलून घेतलं? अहो ते नक्कीच तुमचं काहीतरी लफडं असलं पाहिजे. शट अप. काय? माझा नवरा पळवूनच्या पळवून वर मला शट अप? यू ब्रूट. हे बघा, तुम्ही काहीतरी भलतं सलतं बोलू नका. आमचं तसलं काही नाहीये. मग त्याला इथे का बोलवलं? ते तुम्ही त्यांनाच विचारा ना. कुठे आहे तो? तिकडे बेडरूम मध्ये. काय? आमच्या लग्नाला 2 महिने सुद्धा झाले नाहीत आणि हा तुझ्या बेडरूम मध्ये? अहो तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज? शेमलेस वुमन, मॅरिड असून सुद्धा परक्या पुरुषाबरोबर? शट अप. एकदम शट अप. परत वर मला शट अप? तुमचा काय दोष म्हणा, माझंच नाणं खोट आहे. अहो जरा थांबा. मिस्टर अँथनी. डोंट कॉल हिम. मला त्या रास्कलचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता वकिलाकडे जाते आणि डायव्हर्स साठी नोटीस पाठवते. समजतो काय स्वतःला तो? अहो पण जरा तुम्ही माझं ऐकून तर घ्या. मिस्टर अँथनी. देवा रे देवा, आता मी काय करू? विजू विजू हा अँथनी निघालाय. हो निघालो वहिनी. ती वाट बघत असेल ना बायको. नाही भाऊजी, मिसेस गोन्साल्विस आता तुमची कधीच वाट बघणार नाही. म्हणजे
माझी ती प्यार त्यांना मिळालीये. हे कसं काय शक्य आहे? ते मला माहिती नाही, पण त्या भयंकर रागवल्यात आणि तुम्हाला घटस्फोट देणार आहेत भाऊजी. विजय तुला एखादं स्वप्न बिन तर पडलं नाही ना? हो, हो. नाही हो, खरं तेच सांगते. वहिनी तुम्ही उगाच काळजी करताय. अहो तिच्या हाताला तार लागेलच कशी? ती मी बाहेरच्या बाहेर घेतली होती ना. अहो मग त्या इथे आल्या कशा? त्या कोण आल्या होत्या? तुमची बायको. हा, माझी बायको. हो, त्या इथे येऊन काय वाटेल ते बडबडून गेल्या. काय अडवून गेले? हेच की तुम्ही माझ्या नवऱ्याला तार करून बोलावून घेतलं म्हणजे नक्कीच तुमचं काहीतरी लफडं असणार. हो, शांत व्हा वहिनी. तुमचा काहीतरी घोटाळा झाला दिसतोय नाही का रे? घोटाळाच झालाय भाऊजी. मी तुमचा संसार उद्ध्वस्त केला भाऊजी. देव मला कधीही क्षमा करणार नाही, जाऊ दे, कधीच नाही. जाऊ मी नवीन संसार करीन. आयला नवीन का लपड मध्ये पडलं? तू तर म्हणाल अँटनी गोन्साल्विस अस्तित्वात नाहीये म्हणून. खरंच नाही. मग तुझी बायको कशी आली? मला काय माहित कशी काय आलो? मी खोटा म्हणून दिलेला पत्ता खरा निघाला का काय? म्हणजे मरणार बहुतेक तू नाही मरणार तो खरा अँथनी गोन्साल्विस. कळलं? मेलो दे मेरे बेगिन कितले येळ खाता. काय साहेब काय? आज एकदम घाईत दिसताय. येस अपॉइंटमेंट डिपार्टमेंट आहे वाटतं. येस ग्रेट अपॉइंटमेंट, स्वीकृत अपॉइंटमेंट. हा म्हणजे नोकरी. नोकरी छोकरी. अरे पण साहेब तुमचं लग्न झालेलं आहे. सवट लग्न झालेल्या बाय बरोबर अपॉइंटमेंट आहे. म्हणजे यू वॉन्ट अंडरस्टँड ओल्ड मॅन. तू का खोलसो ना. हे घे तुझे पैसे. अरे बाबा ते हे घे बाकी Hey, keep the change. मेरी तरफ से खाना खाओ, हाँ? मौज मना, वाह. ऐश करो. थँक्यू. साहेब जेवायला चला. मला भूक नाहीये. चला हो, बाईसाहेबांनी बोलवलंय. तुमच्या बाई साहेबांना म्हणावं ज्या घरात माझा अपमान होतो त्या घरात मी पाणी सुद्धा पिणार नाही. बियर. तू जातो काय आता? ए रश्मी जेव ना. थांबा ना, प्रतापला येऊ द्या. हाँ, एक दूजे के लिए. काय रे राजू, हाँ. त्या कॅप्टनवर एवढा काय उकडतोस? कॉलेजमध्ये असताना एकाच मुलीच्या मागे होतात की काय? जेव. I'm sorry. बाईसाहेब ते म्हणतात ज्या घरात माझा अपमान होतो त्या घरात मी पाणी सुद्धा पिणार नाही. पाणी. बघितलं, हे सगळं तुमच्यामुळे झालं. जा आता त्यांना घेऊन या. मी बिलकुल जाणार नाही. ठीक आहे, मी जातो. अहो पण तुम्ही चल रे नौजवान, चल रे नौजवान. तुम्हाला मुळे मॅनर्सच नाही. पोळी वाढ, काय गरज होती त्या कॅप्टनचा अपमान करायची? भाजी वाढ, अहो पण त्या कॅप्टननी तुमचं काय घोडं मारलंय? घोडं वाढ. अहो काही नाही हो. कॉलेजमध्ये असताना रायव्हल ग्रुपमध्ये होतो आम्ही, पण त्याचा राग त्यांनी असा काढायचा. जाऊ दे हो, त्याची समजूत मी काढतो. चला जेवायला चला. हे बघा मिस्टर गोन्साल्विस, तुम्ही मला जेवायचा आग्रह करू नका. हो माझ्यासाठी नाही, निदान रश्मीसाठी तरी चला. अहो तिच्यासाठी म्हणून तर थांबलोय ना मी, नाही तर जन्मात त्याचं तोंड पाहिलं नसतं. हो एवढं रागवायला काय झालं? अहो रागवणार नाही तर काय. आता तुम्हीच सांगा, माझ्यात काय कमी आहे हो? काही हा? नाही. चांगली मिलिटरीमध्ये नोकरी आहे, मग गावाला भरपूर प्रॉपर्टी आहे. मग तसा मी दिसायलाही काय वाईट नाही. कोण म्हणाल असं? मग हा कशाला आमच्या लग्नात अडथळा आणतो? त्याचा विरोध मोडून काढायची गुरुकिल्ली माझ्याकडे आहे. कसली गुरुकिल्ली घेऊन बसलाय तो? काही उपयोग होणार नाही. लावता पाहिजे. म्हणजे लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानच बांधून ठेवलेल्या असतात हम्म. मिस्टर कॅप्टन. आमच्या बाबतीत मात्र तो विसरलेला दिसतो. त्याला विसरू दे. तुमच्यासाठी थोड्या वेळापुरता मी ब्रह्मदेव होतो. म्हणजे तुमच्या आणि रश्मीच्या लग्नाच्या गाठी मी बांधून देतो. त्या कशा? तुम्हाला एक गुरुमंत्र देतो. हं. तो जाऊन फक्त राजांच्या कानात बोलायचा. राजन लगेच लग्नाला परवानगी दे. असं? मग सांगा ना. हा पण त्याआधी मला प्रॉमिस करावं लागेल. हं? ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे, हे राजांना सांगता का म्हणे? प्रॉमिस. असू दे, हाताचा खुळखुळा झाला आधीच. बरं मग सांगा ना. त्याच्या कानात एवढंच जाऊन सांगायचं, हं. जायंट व्हील वरच्या बाईची भानगड मला कळली आहे. जायंट व्हील वरच्या बाईची थँक्यू मिस्टर गोन्साल्विस. असू दे, असंच बरं आहे. आणि अँथनी गोन्साल्विस नाही, संजू फडके. संजू फडके हं. असेल. हं. फॉर मी युअर ब्रह्मदेव. शिबाई, अजून प्रतापचा पत्ता नाही. थांब आता मीच जाऊन बघ. ए बस आधी मला भात वाढ. चालली आपली. बस. अहो तुम्ही काय अंगात बकासूर संचारल्यासारखे करताय? बकासूर? पाहुणे अजून जेवायचे. नाहीतर काय? अरे वा, अँथनी भाऊजी, हं? कॅप्टन कुठे? हे काय कॅप्टन? अहो कॅप्टन या ना, लाजतायत. लग्न व्हायचं ना अजून. ये ना प्रताप, बस ना जेवायला. थांब, त्याआधी मला राजूशी थोडं बोलायचंय.
काय बोलायचं ते इथंच बोला. मी जेवतोय तुम्हाला कळतंय ना. ए भात वाढ. इथे बोललो ना तर जेवण पचायचं नाही तुला. बाहेर चल. काय मला काय माहित तुझा साडू. अहो जा ना, ते एवढं बोलवतंय तर. हो जा ना. थँक्यू अँथनी भाऊजी. कस कस कस. जेवा ना. हो जेवतो. परल्या जाटावरून मला उठवलंस. बोल काय काम आहे. मला रश्मीशी लग्न करायची परवानगी हवी आहे. मुळीच देणार नाही. का? कारण तू मला आवडत नाहीस. अरे कॉलेजच्या जमान्यातलं वैर अजून टिकवून धरलं. आणि ते सुद्धा कसलं वैर रे. आपण दोघे वेगवेगळ्या स्टुडंट्स युनियनचे मेंबर होतो. ही काय दुश्मनी झाली. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर यार. हे बघ मोठमोठे शब्द उगाच वापरू नकोस. मला तुझा स्वभाव आवडत नाही. राजू मी तुला शेवटचं विचारतोय, तू मला परवानगी देणार आहेस की नाही? देत नाही. जा. मुळीच नाही. ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी देणार नाही. अगदी जायंट व्हील वरची मुलगी खाली आली तरी. तुला कोणी सांगितलं. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी सांगितलं. आणि ते मी आता जाऊन विजूताईला सांगतो. नको. सोड मला. अरे बेडा, तुझा स्वभाव मला एकदम आवडायला लागलेला आहे. म्हणजे तुझी संमती आहे तर एवढं सांगू नकोस. मग मी जातो विजूताईकडे. तेवढं सांगू नकोस. विजुताईला मला विचार करायला थोडा वेळ देशील की नाही. हो की नाही? अरे पण मला विचार करायला थोडा मला. हो की नाही? हो चल हो चल. दॅट्स लाईक अ गुड बॉय. बॉय. चल आता तिकडे जाऊन लवकर डिक्लेअर कर. चल. तू काय ब्लॅकमेल करतो. काय ब्लॅकमेल करतो. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. लेडीज अँड जेंटलमॅन, खुश दिसतोय. राजन आता एक फार महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. कसली अनाउन्समेंट. अं, तुम्हा सगळ्यांना कळवण्यात मला अत्यंत दुःख होत आहे. आनंद होतोय की मी कॅप्टन आणि रश्मी यांच्या लग्नाला परवानगी देतोय. थँक्यू व्हेरी मच अँड मेनी मेनी थँक्स टू यू मिस्टर ब्रह्मदेव. थँक्यू. याला ए संजू, ए पत्ते काय खेळत बसला. त्याचं काय करणार. हे? ए राजू आता मात्र निघायला पाहिजे मला. अरे जाशील रे. असं काय करतोय. काय. कधी एकदा बायकोला भेटेन असं झालं अरे यार. बायकोला. हा? बायकोला अरे बायकोला भेटायला गेलोच पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. तू जर माझ्या मदतीला आला नसतास तर माझी आज काय फजिती झालीस ती सांगता येत नाही. तुझे उपकार. मारीने काय? सारा मित्र म्हणतो आणि उपकाराची भाषा करतो. खरंच उपकार आहेत. ते ठीक आहे रे. तू जर अँथनी गोन्साल्विस बनून आला नसतास ना तर विजूने मला फाडून खाल्लं. एक काम कर बाबा. काय? तुझ्या बायकोला एकदा माझ्या घरी घेऊन ये आणि? माझी खरी ओळख करून दे रे बाबा. तुझा सध्याचा पत्ता काय. पत्ता ना घे ना लिहून घे ना. बटाट्याची चाळ खोली नंबर 420 अवधसा गल्ली जिल्हा ठाणे. चांगलंय. बघा हे गायब होतो. हा कोण जाणे. दादा दरवाजा उघडा सुद्धा याला नोकर लागतो. कोण पाहिजे. तुमने पुकारा हम चले आया. अरे घरात काय बसतो. हथेली पे ले आया. ए अरे कोण आहेस तू. Anthony Gonsalves. अँथनी गोन्साल्विस. Yes, my fair lady, Anthony Gonsalves at your secret service. Oh, what a beauty! Oh my God, what a figure! शट कोण तुम्ही आणि इथे कशाला आलाय. कशाला आला? तुला सुख द्यायला आला. Oh. To make you happy. हा, ये माझी डार्लिंग, माझ्या मिठीत ये. राजन राजन. राजन? आणखीन किती जणांना ठार करून बोलायलास तू इकडे. शट राजन माझे मिस्टर आहेत. मिस्टर? हा, you mean husband. अच्छा. हे, पण तू आता घरात कसा? आलं 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 माझ्या लक्षात आलं. तो घरात आहे म्हणून तू माझ्यावर रागवल्याचं ऍक्टिंग करते है. घाबरू नका.
घाबरू नका, मी त्याला काय पण कळून देणार नाही. माझ्या जवळ आहे, जवळ लाज चालते वा इथून. इन्सल्ट. एक तर मला थार करून इथे बोलावला आणि आता माझा इन्सल्ट करते. अरे हे नवीन खापडे तुझ्यासाठी शिवले, हा 25 रुपयाचा भूक आणला, ठाण्यावर इकडे टॅक्सीने आला, तो काय इन्सल्ट करून घ्यायला. निघा म्हणते नाही का? नेव माझा खर्च वसूल झाल्याशिवाय मी इथून जात नाही. आता जाता की नाही इथून? राजन लवकर इकडे या. काय ग विजू, काय गडबड आहे? आणि हे कोण शिमक्यातलं? बघा ना, घरात शिरलाय म्हणे मी याला तार करून बोलावून घेतलं. ए कोण रे तू? अँथोनी गोन्साल्विस. बघितलं? आणि मला म्हणतो कसा म्हणे मी तुला सूप द्यायला आलोय. शी. ए! काय रे हा? कोण आहेस तू? तुझं नाव काय? अँथोनी गोन्साल्विस. तुझं नाव काय? माझं खरं नाव अँथनी गोन्साल्विस. ऐ, तुझं पण नाव अँथोनी तू गोन्साल्विस. राहतो कुठे? ठाण्याला. दिसतच आहे. ऐ, बटाट्याच्या चाळीत. तुला कसं कळलं? कारण मी तिथे राहतो. तुझा खोली नंबर काय? 420. ती तर माझी खोली आहे. गप्पे, आई, 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 माझी खोली आहे. तुझ्या बायकोचं नाव काय? तुझ्या बायकोचं नाव सांगा आधी. माझ्या बायकोचं नाव रोजी आहे. आ? रोज तर माझ्या बायकोचं नाव आहे. काय खोटं बोलतोय वहिनी? कुणीतरी लफंगा दिसतोय. हो ना. मी लफंगा नाही, मी अँथोनी गोन्साल्विस काय आहे. हरकत नाही तुला आतमध्ये गेल्यानंतर बरोबर कळेल तू कोण आहेस ते. अँथनी हा. मी त्याला बोलतो, तू कशाला उगाच? त्याला आतमध्ये येऊन समजावून सांगूया. अहो मारू नका त्याला. का? पोलिसांच्या ताब्यात द्या. पोलीस पण तेच करतील. चल रे. माझा नीट ऐका तरी. अहो कमाल झाली. मार 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 मार. थांब. बघाराम, तू काय करतोयस? वांग्याचं भरीत करतोय. जरा बाहेर जा. कशाला? आम्हाला याचं भरीत करायचं. हो, बर. मोयला तुझी चपातीच करतोय मोयला. बघा राव, अरे काय चाललंय का? आतमध्ये एका भल्या मोठ्या वांग्याचं भरीत करतायत. तू जा लवकर, पोलिसांना घेऊन ये. मी तेच करणार होतो. बिचारा. मारू नको. मी अँथोनी नाही. कबूल केलं आहे. मी अँथोनी नाही. वरती पीठ. माझा बाप अँथोनी नाही. त्याचा बाप अँथोनी आहे. त्याचा बाप. तुझ्या त्या लवरला सांग म्हणावा आपली भेट आता कोर्टात. ही घे नोटीस. नाही रोजी, असं नको करूस. हे बघ, मी तुझी क्षमा मागते. सगळं माझ्या चुकीमुळे झालं, पण माझ्यासाठी तू आपला संसार मोडू नकोस. अगं निदान तुझ्या त्या 2 मुलांचा तरी विचार कर. 2 मुलं? कुणाची 2 मुलं? मिस्टर गोन्साल्विसनी मला सगळं काय सांगितलं. सांगितलंय? हेच की तुम्हाला अमर आणि अकबर नावाची 2 मुलं आहेत. काय? माझी मुलं आणि नाव अमर अकबर? मी ख्रिश्चन आणि मुलं हिंदू मुसलमान? दिस इज टू मच नाव. हे बघा, मी त्यांनाच बोलवते, पण प्लीज भांडू नका त्यांच्याशी. बोलवा त्याला. कुठे आहे तो? ते की नाही किचन मध्ये. किचन मध्ये? मगाशी तर बेडरूम मध्ये होता. अँथनी भाऊजी. चांगला सोडून काढला तेव्हा कबूल झाला. ए चक्कीवाला काय म्हणता वहिनी? अहो बघा तरी कोणाला कोण ते. आलंय? हॅलो. अहो तुमची बायको. माझी बायको. पळताय कुठे? मी तुमच्या दोघांमध्ये समझोता घडवून आणतीये. रोजी, हा बघ तुझा नवरा. कुठे आहे? हा काय? हा माझा नवरा तुझा असेल? म्हटलं नाही, ही चिडलेली असणार. चिडली की कोणाला ओळखत दाखवत नाही. Shut up. तू माझा नवरा आहे? येस डार्लिंग, आय एम युअर हजबंड डार्लिंग. मी तुझी डार्लिंग? हीच असेल तुझी डार्लिंग? रोजी प्लीज असं म्हणू नकोस ग. अगं मी तुमच्या दोघांमध्ये समझोता घडवून आणती. शेखण करा. What? परक्या पुरुषाबरोबर शिकाय? परका पुरुष. मी आज मी बघतो काय अँथनी करायचं भाऊजी, ते. तुम्ही हिची समजूत घाला, आम्ही चालले. हे बघ रोजी, मला माहितीये मी तुझा नवरा नाहीये, तेव्हा तू इथनं जा. मग आधी मला हे सांगा, या बाईनं माझ्या नवऱ्याला इथे तार करून कशासाठी बोलावलं? तिने तार करून बोलवलं असेल, पण तुझ्या नवऱ्याने इथं यायचंच का? का? उद्या मी जर तुम्हाला तार केली तर तुम्ही नाही येणार? येणार तर कधी करताय तार? हे पण मी सारखा बाहेर असतो, म्हणजे काय? बाहेर ये. बाहेर कोणतरी बोलवतंय. हे इकडे वाटतं. चल, चल, चल पुढे, चल. अरे मारू नको. अरे तुला वाटतो तुम्ही नाही बे. अरे मारू नको. अरे नाही. हा कोण? हा. रोजी, तू साहेब तुम्ही इकडे काय करताय? काय करतो म्हणजे काय? मी इथे राहतो. हो ना. राहू दे. हा कोण आणखी? मी अँथोनी गोन्साल्विस. नाही. मला मारू नको. या इन्स्पेक्टर साहेब, या. कुठं तो बदमाश? हा बघा पिठात लपलाय. यांना कोणी बोलवलं? मी बोलवलं. कशाला? इन्स्पेक्टर साहेब, पकडा या बदमाशाला हा. आणि चांगला खडी फोडायला पाठवा. हा. कोण आला तो? मी अँथोनी गोन्साल्विस. नाही. हॉलदार, पकडा ना, घेऊन चला. हा. मला सोड. आवाज ओळखीचा वाटतोय. आता ओळखलं नवऱ्याचा आवाज. रोजी थांब, येतो ना तुला सोडायला. करतो कोण, भोगतो कोण, कोणाच्या खांद्यावर
पुणावती ओढे. काय बोलला होतो? इन्स्पेक्टर साहेब तुम्ही याला सोडून द्या. सोडून द्या पण हा तुमच्या घरात घुसला होता ना अहो पण त्याची ओळख पटली आता. म्हणजे हा बदमाश नाही तर बदमाश आहे पण माझा नवरा आहे. प्लीज त्याला काय शिक्षा द्यायची ती मी दे. सोडून द्या ना त्याला. ठीक आहे जा रे पण हे बघ परत कोणाच्या घरात घुसलास ना हा. दुसऱ्याच्या घरात स्वतःच्या घरात घुसताना सुद्धा बायकोशी परमिशन घेऊन घुसणार साहेब मला सोडून द्या. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. चल नाही तर बायको अंगावर चपात्या करेल. चल, 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 द्या पावलं, द्या चला, चला, पावलं. चला, 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 लवकर, चला. घरी चल. चांगला इंगा दाखवते तुला. मिस्टर अँथनी गोन्साल्विस दुसऱ्या बायकांकडे कशाला बघतोस? अरे घरात इतकी सोन्यासारखी बायको असताना लाज नाही वाटत? यात राग बघितला असता. कधी भेटायचं आपण? पत्ता देऊन ठेवा. तार करते आयडिया तुम्हाला. चांगली आहे. ए तुला एवढा गेला मग कुठे? धर, 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 धर. रोजी 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 प्लीज 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 फॉरगिव्ह मी. मला माफ कर. तुझ्या पाया पडतो. नो अँथनी, आय वॉन्ट डिवोर्स. नेव रोजी मला एकदाच माफ कर. ह्या पुढे मी कोणत्या बायच्या माग लागणार तू नाही. असं नेहमीच म्हणतोस. नाही नाही मला एक चान्स दे. मला एक चान्स दे. दे दे एक चान्स दे. एक चान्स दे ना. माझ्याकडे चान्स मागतोस यू इडियट. हे तू मला नाही माझ्या वाईफला सांगितलं. काय वाईफ? मला डिवोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके तुला डिवोर्स पाहिजे तर मी सुसाईड करतो. ओ नो अँथनी. ओके नाही घेत मी डिवोर्स. पण मला एक प्रॉमिस पाहिजे. यापुढे तू चुकून सुद्धा कोणत्याही बाईकडे बघणार नाहीस. नाही कुठल्याही बाईकडे बघणार नाही. तुझ्या गळ्याची शपथ. ओ अँथनी. Oh my darling. आम्हाला टेन्शन मध्ये ठेवून बसले ना आराम आला. करत. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? काय होणार? त्या इन्स्पेक्टरला कसा बसा पटवला आणि त्या अँथनीला त्या रोजी ताब्यात देऊन टाकला. आईला रोजी मात्र माझ्यावर वैतागणार. काय रे? हं? त्या रोजीची आणि तुझी काय ओळख? रोजी चंची स्टेनो आहे माझी ती. काय सांगतोस काय? हं. चिकनी आहे. काय? काय लाजले लाजले. हा. गोरी गोरी पान मोत्यासारखे दात. तेच दात माझ्या घशात घालील बिजूने जर ऐकलं तर. का रे का? अरे मी तिच्या जवळ याच्या अगदी उलट वर्णन केलंय. तुझ्यासारखा लफडेबाज थापाड्या नवरा मी कधी आयुष्यात पाहिला नाही रे. बायका संशयी असल्यावर नवऱ्याला थापा माराव्याच लागतात रे. तू असं कर सगळं वहिनीला सांगून टाक. मरायचंय काय मरायचंय? मेलास. हा? काय झालं? अरे ती जॉईंट व्हील वाली बातमी आले छापून आणि तुला फोटो पण आलाय. अरे आधी मला त्या बाईचा फोटो बघू दे. हा. हा. सगळं काळा फोटो आला. पेपर वाले फोटो पण तर छापत नाहीत. बाईचा फोटो काळा बाई काळी असणार बहुतेक. अरे बापरे याच्यातला फोटो एकदम क्लिअर हा? आहे. बघू बघू बघू. अँथनी भाऊजी अहो तुम्ही कधी आला? आता झालं पोचवून. हा? त्या बदमाशाला रोजीला पण काय? घरी पोचवून आलो. आणि मी आल्याबरोबर तुम्ही पाठीमागे काय बोलत? कुठे कुठे काय? काय? नाही नाही पाठीमागे कुठे काय? काय नाही. हा, ते काय आहे, आम्ही संध्याकाळचा पेपर वाचत होतो. हो. पाठीमागे धरून? हा पाठीमागून वाचतो आम्ही कधी कधी. बघू जरा. नाही नाही वा, वा. नाही त्याच्यात काही स्त्री मुक्तीबद्दल आलंय का पाहायचे बघू. संध्याकाळचा पेपर आहे स्त्री मुक्तीचं काही नसणार. येत नाही. बघू जरा. घे. हाडला कशाला? ते काय त्याच्यात एक पुढाऱ्याचं पुरुष मुक्तीवर एक भाषण आलं होतं. त्याचं कात्रण मला हवं तेवढं फाटलं ठीक. यात काही नाही तो बघू. कुठला? माझ्याकडे माझ्या पेपर मध्ये काय येणार तो फक्त पुरुषांसाठी आहे. हा घ्या. तुम्हाला पण पुढाऱ्याचं कात्रण हवंय? नाही नाही ते मुक्त झालेल्या स्त्रियांचे फोटो आहेत नट्यांचे. हो हा. बघू. हा, तुम्हाला दाखवण्यासारखे नाहीत फक्त पुरुषांसाठी आहेत. हो हम्म. मग तुम्हीच बघा हो. इतक्या हो मारत ना. आंबट शोकीन नुसतं. बघा राम कोणाला बघ जरा. हो. आमच्या ओळखीचं नसेल तर घरात घेऊ नकोस. हा. अँथनी अँथनी हा. तर आपण आज जाऊन बोलत बसू. लोक इकडे बरं वाटतंय रे. बाबा, आत इथं बसू. गरम होतं ना आतमध्ये जरा गारगार. सकाळपासून दरवाजा उघडून उघडून जीव मेटाकुटीला आला. सारखा सारखा दरवाजा उघडण्यापेक्षा हे लोक दरवाजा काढून का नाही ठेवत? कोण पाहिजे? बघाराम तू इकडे काम करतोस? होय बाईसाहेब तुझे साहेब आहेत का घरात? आहेत ना. पण तुम्हाला जे काही विचारायचं ते बाईसाहेबांना विचारा. या. बाईसाहेब नको का? मी असं करते मी नंतर येते. हा कोण आहे? बाईसाहेब मी तुम्हाला म्हटलं नव्हतं माझ्या नवीन बाईसाहेब. नमस्कार. बाईसाहेब तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा आणि काय ते स्पष्ट सांगून टाका. आपल्याला मस्का लावायला वेळ नाही. मी मस्का आणायला जातोय.
या ना, आत या. बगारामची चौकशी करायला आलात ना? हो त्याचं काय आहे, आम्हाला नोकराची खूप गरज आहे. हा. माझे मिस्टर तर 1-2 दिवसात येणार आहेत ना अमेरिकेहून परत. अमेरिकेत असतात तुमचे मिस्टर? हो आता आम्ही इथे सेटल होणार आहोत. काय नाव तुमच्या मिस्टरांचं? संजू फडके. अय्या, अहो हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. याच नावाचे यांचे एक मित्र अमेरिकेत असतात. हो का? हो. बर, काय घेणार तुम्ही? साडी. आ? कॉफी चालेल ना? बरं. पण कशाला उगीच, मी नंतर येईन ना परत. अहो असं कसं, आज पहिल्यांदा येताय तुम्ही आमच्याकडे. तुम्ही बसा ना, मी आलेच कॉफी घेऊन. बर. कुठून ती साडी घ्यायची तुरपुती झाली मला देव जाणे. काय रे, काय झालं? काय झालं काय? ते सगळ्या साडीने घोटाळा करून ठेवलाय. काय झालं? ते बिजूला पण मी नाही त्या थापा मारून ठेवलाय, तुला माहितीये? आणि मजा म्हणजे ती साडी मी चुकून घरी घेऊन आलोय. आता बोल, अरे देशील रे परत. काय देशील? ती रश्मी साडी नेसून बसली आहे, सोडायला तयार नाही. हो? आणि त्या बाईला मी प्रॉमिस करून ठेवलं की 5 वाजता तुला साडी आणून देतो. 5 तर केव्हाच वाजून गेले. काय 5 वाजून गेले? 5 वाजून गेले? अरे बापरे, ती बिचारी माझी वाट बघत बसली असेल तिकडे. काय संजय, काय माझं एक काम करशील? काय? तुझं काम नको बाबा, माझी वाट लागते, प्लीज नको. प्लीज, बारकस. काय? नाही, शीतल स्टोअर्स आहे ना, शीतल काय? स्टोअर्स, तिकडे जरा जा ना. कशाला? तिला एक निरोप दे ना. कसला? नाही, तिला सांग की साडी काय परत देऊ शकत नाही, पण साडीचे पैसे देतो ना. हे घे साडीचे पैसे. ते सगळं ठीक आहे, पण तिला ओळखणार कसं? न ओळखायला काय झालं त्यात? का? तिकडे वाट बघत असलेली हा, लाखात उठून दिसणारी अशी मुलगी दिसेल हा, हा. की तिच्या भोवती म्हणत फिरायचं, काय? जायंट व्हील, जायंट व्हील, जायंट व्हील, जायंट व्हील. लोक ब्लॅक वाला समजून माझे जॉईंट ढिले करतील. असं नाही, जा ना. अरे पण मा- जाणो जॉईंट व्हील मध्ये बसून मजा करा तुम्ही. हम्म. रेखा, तू संजू तू? इकडे काय करतेस? मी ते पण तू इथे काय करतोयस? म्हणजे काय, हा माझ्या मित्राचा बंगला आहे. पण तू अमेरिकेहून केव्हा आलास? आज सकाळी. आज सकाळी? मला फोन का नाही केलं? त्याचं काय झालं, अचानक येऊन तुला आश्चर्याचा गोड धक्का द्यावा असं मला वाटलं. हो ना, तसा मला धक्का बसलेलाच आहे. तुला इथे पाहून? त्याचं काय झालं, एअरपोर्ट वरनं येत होतो, तो वाटेत मित्राचं घर दिसलं, म्हटलं जाऊन भेटूया, आणि अडकलो ना कशात? एका नाजूक लपड्यात. हो का? ए तसं काय समजू नको, माझं लपडं नाही, मित्राचं. मित्राचं? हम्म. कसलं रे? इथं नको, आपण बाहेर जाऊ, चल. बाहेर नाही इथंच सांग. अगं काय झालं, माझ्या मित्राचं बायको बरोबर कडाक्याचं भांडण झालं. अगदी घटस्फोटात, आपलं घटस्फोटापर्यंत पाळी आली होती. मी आलो आणि सावरलं म्हणून, नाहीतर तू इकडे कशाला आली? पण मी ते बगाराम विषयी चौकशी करायला आले होते. का? म्हटलं तू एवढ्या 4 दिवसांनी येणार, घरात एखादा नोकर असलेला बरा, नाही ते सगळी बारीक सारीक कामं तुलाच करावी लागतील, हो की नाही? ए तू माझी एवढी काळजी घेते? असू दे, पण तुला कुठे त्याची कदर आहे? हं? सकाळी आलास, साधा फोन सुद्धा केला नाहीस मला. तुला ना बायकोपेक्षा मित्र जास्त प्रिय. नाही असं नाही. तसंच आहे. ए रुसू नको हो. जाऊ दे. माझं कबूतर. का नको? इतक्या दिवसांनी तुला कावळा भेटला होता, काय- अरे अहो, काय चाललंय का? तुम्हाला काही लाज शरम? परक्या स्त्रीच्या अंगावर हात टाकता? परकी स्त्री? नाही, मी याची नाही कसं, मी यांच्या बायकोला चांगलं ओळखते. तुम्ही मला ओळखता? तुम्हाला नाही हो, यांच्या बायकोला, रोजीला. काय? रोजी कुठे गेला? हे काय? खाली कार्पेट. काय रे, ही रोजी कोण? ए खोट आहे. खोटंय? तुमचं लग्न झालेलं नाही? नाही झाले तर हिच्याशी झालंय. हिच्याशी? मग रोजीशी काय केलं? कुठल्या रोजीशी लग्न केलंस? माझं लग्न झालेलं नाही अजून. लग्न झालेलं हो, नाही? नाही. मग अमर अकबर कसे आले? असे झाले. नाही आली. अहो यांना 2 मुलं आहेत रोजीपासून. दोन मुलं? हे सगळं खोट आहे. खोटे मिस्टर अँथनी गोन्साल्विस. अँथनी गोन्साल्विस? हा. अरे संजू, काय ऐकते मी हे? आता काहीतरी, आता काय दाखल बसली तुझी? यांची राखेल निघेपर्यंत मी बघते कोण आलंय ते. मी काय म्हणतो, रोजी रोजी नाही, रेखा. ए सगळं खोट आहे, माझ्यावर विश्वास ठेव. मग ही रोजी कोण? मला अजून एक पण मूल झालेलं नाही, आणि तिला 2 मुलं कशी झाली? कमाल आहे नाही? हे सगळं खोट आहे, अगदी तुमच्या गळ्या शप्पथ. अँथनीने माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगितले की यापुढे तो कोणत्याही दुसऱ्या बाईकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. हो. मग त्यांनी तुमची खोटी शपथ घेतली. म्हणजे? तिकडे तुमच्या गळ्याची शपथ घेतली आणि इकडे दुसऱ्याच बाईच्या गळ्यात हात घातलाय. म्हणजे तो परत इथे आला की काय? हो, चला दाखवते. खरंच तू असं केलं संजू?
हा बघा, हा तुमचा नवरा हॅलो. आणि हीच ती बाई. ही बाई ती बाई काय रे, आता ही बाई कोण? कोण का तू? कोण ग तू काय विचारता? ही रोजी, ही यांची बायको. ही अँथनी गोन्साल्विसची बायको आहे. म्हणजेच तुमची. नाही मी अँथनी गोन्साल्विस नाहीच आहे. खोटं बोलता, माझ्याशी खोटं बोलता. मी तुम्हाला तार करून इथे बोलावून घेतलं होतं की नाही? हो पण म्हणून तू इथे आधी आलास काय? संजू, रेखा. तुम्ही सगळ्यांच्या देखत तुमच्या बायकोचं नाव रोजी असं सांगितलं होतं की नाही? हो. तुमच्या मुलांची नावं अमर, अकबर आहेत की हो, नाही हो. अहो, ती मला नाईलाजाने ठेवावी लागली. काय? रेखा मी ऐकून एक शब्द बोलू नकोस. अशा अजून किती बायका आहेत तुझ्या? मला एकच बायको आहे का? तूच आणि एकंदर किती मुलं आहेत? एक पण मुलगा नाही का? दगाबाज, बाहेर केली अँथनी गोन्साल्विस कुठचा? मी अँथनी गोन्साल्विस नाहीये. आता तुम्हाला कसं पटवून देऊ कळत नाही. बघा. हा, बघा ना. इकडे ये. मी तेच करणार होतो. सांग हे कोण आहेत? बघा ना, खरं खरं सांगायचं हा? खरं खरं सांगायचं. हो खरं अगदी खरं खरं. एकदम खरं. अरे सांग ना, हे कोण आहे? ऐक, हे ना, अँथनी गोन्साल्विस. काय मिस्टर अँथनी गोन्साल्विस, आता काय म्हणणं आहे तुमचं? अगं मी खरंच अँथनी गोन्साल्विस नाहीये. तुझी खात्री कशी पटवून देऊ? ए रोजी तू बघत का बसलेस? तू सांग ना, मी तुझा नवरा नाही म्हणून. यू शट अप. यू डोंट टॉक टू मी. अरे. युअर नंबर 1420. अरे पण तुझी लायकी तरी आहे का माझा नवरा व्हायची? हा? थांब, तुला चांगला ए, दिवस काय म्हणतो बाई आहे? संजू, तू असं का केलं? नाही गं. मी काय पाप केलं अहो, होतं? खरंच. का बसवलंस मला? हॅलो एव्हरीबॉडी. हा? कॅप्टन, आता तुझी खात्री पटेल. इकडे कॅप्टन साहेब, अगदी वेळेवर आलात. तुम्ही तरी सांगा मी कोण आहे ते सांगा. हे हा, हे ब्रह्मदेव. कमाल आहे या माणसाची. कमाल नाही तर काय? दूर हो माझ्यापासून. तू एक नंबरचा भामटा आणि अव्वल दर्जाचा बदमाश आहे. तू वेगवेगळी नावं धारण करून बायकांना फसवतोस. तो मी नव्हे. तरी माझे पप्पा मला सांगत काय होते, सांगत? या माणसाशी लग्न करू नकोस म्हणून. पप्पा वेडे आहेत. Anthony, 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 come on, come with me. Where? Inside. Inside. No, no, Rosie, no. What? No, no. आत आणखीन एक अँथनी गोन्साल्विस पैदा झालाय. चल चल त्याला धडा शिकूया. नको नको, ती लोक मला मारून टाकतील आणि मी मेलो तर तू विधवा होशील. आणि तू आत आला नाहीस तर मला दोन अँथनी गोन्साल्विसची बायको व्हावं लागेल. तू आत येतोस की घेऊ तुझ्याशी डिवोर्स? नको नको, मी येतो. ओ जीसस, सेव्ह मी. चल तिकडे नाही, इकडे. चल बकरो मार खाऊ बघ. चाललो. जाऊ दे, जाऊ दे बघा. वेडा, बरं झालं तू आलास. नका तुम्हाला किचन मध्ये घेऊन जाणार, माझी धुलाई खाणार, माझ्या तोंडाला पीठ फासणार. आम्ही काही करणार नाही. तू एवढं सांग, आपल्या दोघांमधला अँथनी गोन्साल्विस कोण आहे? मारू दे. अरे सांग ना, सांग. रडतोस कशाला? सांग सांग ना. ना. अँथनी गोन्साल्विस. हा. हाय. नाही बाबा. अरे मी अँथनी गोन्साल्विस. अरे मग तू अरे कोण? मी कोण पुन्हा सीन रे, पण मी अँथोनी गोन्साल्विस नाही रे. त्याला वेड्याचा झटका आला आता. नका मारू रे माझ्या बापा. काय सगळ्यांची? अहो, हा? काय झालं? हे सगळं या बाईमुळे झालं. कोणी? कोणाच ठाऊक कोण आहे, पण ही घरात शिरल्यापासून घराचा नुसता मासळी बाजार झालाय. काय का? कोण आहेस तू? तुम्ही हिला ओळखता? सेल्स गर्ल आहे. सेल्स गर्ल? हा, सेल्स गर्ल. तुला मी सांगितलं नव्हतं, साडीच्या दुकानातून सेल्स गर्लचा मला फोन आला होता, साडी परत करा हा, म्हणून. हा. तीच. हो? साडी परत न्यायला आली. साडी परत न्यायला आलात ना हो तुम्ही? हो नाही. राजू, तू सकाळी ज्या बाईबद्दल बोलत होती हीच बाई काय? हो. हो. अरे ही माझी बायको आहे. छे, या मिसेस फडके यांचा मित्र आहे ना, संजू फडके, त्याची बायको. करेक्ट, मिस संजू फडके. काय ते काहीतरी काय उगाच बोलतोस? रोजी तुझी बायको आहे रोजी अँथनी गोन्साल्विसची बायको आहे. आणि तू अँथनी गोन्साल्विस आहेस. मी अँथनी गोन्साल्विस नाहीये. हा अँथनी गोन्साल्विस आहे. काय रे? नाही, मी अँथोनी गोन्साल्विस नाही. मी idiot आहे, मी वेड आहे, पण मी अँथोनी गोन्साल्विस नाही आहे. राजू, प्लीज हे नाटक थांबव, नाहीतर माझ्या संसाराचा बट्ट्याबळ होईल. प्लीज. नाटक? कसलं नाटक? ऐकायचं तुला? हा. ऐक. काल रात्री मी या बाई बरोबर होतो. म्हणजे तुम्ही चक्क माझ्याशी खोटं बोललात? बोलावंच लागलं. पण का? का म्हणजे काय? तू संशय घेतला असतास माझा. काल रात्रभर मी या बाई बरोबर जायंट व्हील मध्ये अडकलो होतो, हे तुला सांगितलं असतं खरं वाटलं असतं?
तू नाना प्रकारचे संशय घेतले असतेस, मला हैराण केलं असतंस. म्हणून मला तुला सांगावं लागलं की माझ्या बरोबर अँथनी गोन्साल्विस नावाचा मित्र होता. हा हा आता मला काय माहित माझ्या स्टेनोच्या अँथनीचं आडनाव गोन्साल्विसच असेल. स्टेनो अं, कोण स्टेनो? ही माझी स्टेनो रोजी. ही तुमची स्टेनो? अहो पण ही तर किती सुंदर आहे. आणि तुम्ही मला सांगितलं झालं? संशय घेतलाच ना, म्हणून तुला मी काही सांगत नाही. मधल्यामध्ये संजूचे वांदे झाले. संजू? आता ही कोण संजू? ही कोण संजू? ही संजू नाही, हा 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 हो मी संजू फडके. याची थाप पचावी म्हणून मला अँथनी गोन्साल्विस बनावं लागलं. अरे मग हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? मग मगापासून घसा करडून काय सांगत होतो? हेच सांगत होतो ना. पण तुम्हा बायकांचा आम्हा नवऱ्यांवर विश्वास असेल तर. अरे या बायकांची हीच तर शोकांतिका आहे. आम्हा पुरुषावर कधी विश्वासच नसतो यांचा. आणि तुम्ही पुरुष विश्वासपात्र नसता ही तुमची शोकांतिका आहे. अगदी बरोबर हा, बरं, कळलं 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 कळलं. झालं गेलं विसरून जा. काय मिस्टर अँथनी गोन्सालिस, वी आर व्हेरी सॉरी. काय आमच्यामुळे उगाचच तुम्हाला मार पडला. आमचा अंड्यानी पीठ फुकट गेलं. जाऊ दे. नेव नेव फुकट गेला नाही. मी एक चांगला धडा शिकला. यापुढे दुसऱ्या बाईच्या कॉलेज घुसणार नाही. नशीब लवकर कळलं. हेच राव ग. राजन काय? सॉरी मी उगीच तुमचा संशय घेतला. काय उगाच सॉरी म्हंटल ना. बरं, जाऊ दे. पण तुम्ही तरी असे कसं दिसेल त्या बाईकडे वळून वळून बघत असता. आम्ही बघतो. हा. ही आमची चूक हा. आहे. पण दोष तुमचा. मग आता बायका सुंदर दिसायला लागल्यावर त्यांच्याकडे बघायचं सोडून काय म्युन्सिपाल्टीच्या गार्डनकडे बघू. चुकून म्युन्सिपाल्टीच्या गाड्या चांगल्या दिसल्या तर. हा. अरे म्हणजे आम्ही जरी दुसऱ्या बायकांकडे बघत असलो हा. तरी शेवटी आमचं खरं प्रेम आमच्या बायकोवरच आहे. सरळ उभे राहा. करेक्ट सांगतो बघो. डार्लिंग, आय लव्ह यू सो मच. अँथनी डार्लिंग, प्लीज फॉरगिव्ह मी. राग. आय लव्ह यू रेखा. संजू आय लव्ह यू. आय एम व्हेरी सॉरी. मला माफ कर ना प्लीज. साहेब बाई असेल तर साहेब घरात नाहीत म्हणून सांग. काय रे? साहेब मला पण माफ करा, मी गावी चाललो. कशाला? मला पण बायकोला सांगायचंय काय सांगायचंय? आय लव्ह यू. काय झालं रे? साहेब गिअर बॉक्स बिघडलाय, उद्या सकाळपर्यंत सुरू होणार नाही. सकाळी सुरू झाल्यानंतर या. हा मी चहा करून ठेवतो.